आपण सर्व श्रीधर प्रेमिक भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर श्रीधर नाईकांची जे बलिदान झालं त्याला आता 35 वर्षाचा काळ लुटलेला आहे. खरं तर आजच्या नव्या पिढीला नेमके श्रीधर नाईक कोण होते, त्यांचं बलिदान त्या ठिकाणी का झालं त्याची कल्पना सुद्धा तेवढ्या किंवा माहिती या येणाऱ्या नव्या पिढीला नाही. पण ज्यावेळेस श्रीधर नाईक या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते, त्या जिल्ह्यातल्या तरुणांना संघटित करत होते आणि एक तरुणांची फौज, एक झंझावात, एक प्रखर विचार, हा विचार घेऊन त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसचा विचार त्या जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये रुजवण्याचं काम त्या ठिकाणी ते करत होते. खरं तर त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. अनेक विरोधी पक्ष काँग्रेसच्या त्यावेळी काळामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते. पण त्याचवेळी या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी मेजर सुनील सावंत साहेबांना या मतदारसंघामध्ये खासदारकीच्या उमेदवाराची जी तिकीट आहे ती उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा खासदार निवडून आणण्याचं काम श्रीधर नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार मेजर सुनील सावंत हे पहिले खासदार या मतदारसंघाचे झाले. खरं तर हा श्रीधर नाईकांच्या मेहनतीचा, त्यांच्या नेतृत्वाचा हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय होता. पण ज्यावेळी हा विजय विरोधकांना त्या ठिकाणी हा सहन झाला आणि कुठेतरी हा विचार या ठिकाणी संपवला पाहिजे, त्या विचाराचं नेतृत्व कोण करतो त्या नेतृत्वाला संपवलं पाहिजे असा एक विचार घेऊन काही लोक त्या ठिकाणी कार्यरत होती आणि त्याच लोकांनी हा सिंधुदुर्गाचा पहिला राजकीय बळी श्रीधर नाईकांच्या लोकांना गेला. पण गेल्या 35 वर्षामध्ये श्रीधर नाईकांचा विचार आजही तितक्याच ताकदीनं तळागाळामध्ये रुजलेला. व्यक्ती म्हणून श्रीधर नाईक आपल्यामध्ये असतील, पण त्यांचा विचार, त्यांचं कर्तृत्व हे आजही त्या ठिकाणी समाजाला एक आदर्श असेल, एक समाजाला प्रेरणा आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जी काही राजकीय परिस्थिती बदललेली आहे, राजकारणामध्ये जे सगळे जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये आता कुठं विचार राहिलेत का, कुठं तत्व राहिलीत का, हे आता म्हणजे काळाच्या पडद्यावर गेलेला आहे. समाजामध्ये सुद्धा तसा परिवर्तन झालंय. लोक सुद्धा त्या ठिकाणी आपला व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, झटपट आपल्याला त्या ठिकाणी पदे कशी मिळतील आणि आपल्याला कसा त्या ठिकाणी या सगळ्या त्याचा पाठिंबा राहील हा विचार घेऊन म्हणजे व्यक्तिगत फायद्याचा विचार हा आताच्या काळामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेला. आणि मग त्याचं म्हणजे वाईट वाटलं किंवा का त्या ठिकाणी परिवर्तन झालं का हा बदल झाला, तर हा काळ हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये हे जे काही बदल आहे ते बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विश्वासार्हता कुठेही त्या ठिकाणी राहिलेली नाही, कुठेही तत्व त्या ठिकाणी राहिलेली नाही. आणि म्हणून जर आपण विश्वास नसा की भविष्यामध्ये त्या ठिकाणी ही जी काही माणसं आहे ही माणसं आयुष्यभर आपल्याबरोबर राहतील. तो काळ वेगळा होता. त्यावेळी त्या परिस्थितीनुसार विचाराच्या नेतृत्वाचं लढत असताना जरी माझं बलिदान जरी झालं तरी मी चालेल, मी पक्षासाठी माझ्या स्वतःचं रक्त जाणील हा असलेला विचार आणि आजचा विचार त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि म्हणून समाज बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये सुद्धा आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यातल्या जो काय काळ या काळामध्ये व्यक्तिगत फायदा त्या ठिकाणी कसं होईल, समाजाचा जरी त्या ठिकाणी हित नाही झाले तरी चालेल, आपला कसा फायदा होईल आणि त्या ठिकाणी ह्या विचारामध्ये आता इथला काळ त्या ठिकाणी. आणि म्हणून आता तर श्रीधर नाईकांचा बलिदान हे दुर्मिळ आहे, हे आता परत कधी पाहायला मिळेल असं त्या ठिकाणी मला वाटत नाही.
ठिकाणी चालू असतो. काय झालं भ्रष्टाचार, कोणाला न्याय मिळाला, जर आपण भ्रष्टांकडे पाहिलं तर घडलेलं कशाला पाहिजे, तर त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी न्याय मिळालेला नसतो. ही वस्तुस्थिती आजची त्या ठिकाणी आहे. पण तरी सुद्धा आज जे काय या विचाराला मानली नसणारे अनेक माणसं आज सिंदर पेढी या ठिकाणी उपस्थित आहे. गेली 35 वर्ष मी पाहतो, 35 वर्षापूर्वी श्रीधर नाईक हे त्या ठिकाणी तरुण होते. त्यांचा सुद्धा जनतेशी असलेला संबंध आणि त्याच्यानंतर आता त्या नव्या पिढीमध्ये असलेला जवळजवळ 60-70 वर्षाचा काळ हा श्रीधर नाईकांचं या सगळ्या या काळामध्ये यांचं कार्य. श्रीधर नाईक कोण होते, श्रीधर नाईकांचं बलिदान का झालं, श्रीधर नाईक हा विचार आजही दप्तरचं काम. आज ते सगळे चेहरे मी पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावर श्रीधर नाईकांच्या बद्दल म्हणजे एक आत्मीयता, एक वेगळं प्रेम आहे, एक विशेष प्रेम आहे. आणि म्हणून सुद्धा वयोवृद्ध जरी झाले तरी कुठंतरी काठी टेकत कोणाला तरी सांगत कुठंतरी या कार्यक्रमाला पोहोचण्याचं काम या निमित्ताने सगळे श्रीधर प्रेमी त्या ठिकाणी करतात. खरं तर हीच श्रीधर नाईकांची संपत्ती आहे. ज्या विचारानं श्रीधर नाईकांनी ध्येयाला वेळेवर काम केलं, त्यांनी पक्षासाठी त्या विचारासाठी बलिदान केलं, अशा श्रीधरांची स्मृती जपण्यासाठी त्या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी खरं तर सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, वैभवजी नाईक असतील किंवा नाईक कुटुंबीय असतील, या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की कारण शेवटी तरी समाजाला हा विचार जोपासता नाही तरी हा शेवटी कुटुंबावरती तुम्हाला हा एक श्रीधर नाईकांचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी जपायला पाहिजे. कारण शेवटी अनेक गोष्टी त्या ठिकाणी बदल होतात, परिवर्तन होत असतात आणि त्या ठिकाणी लोक त्या वेळेनुसार त्याच्यानंतर आपली भूमिका त्या ठिकाणी घेत असतात. पण आज समाजकार्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सन्मान असेल, गुणवंतांचा सत्कार असेल, कुठेतरी रक्तदात्यांचा रक्तदान असेल, अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम गेली 35 वर्ष आपण त्या ठिकाणी श्रीधर नाईकांच्या स्मृतीनं घेत आहे. आणि कुठेतरी याचा फायदा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला होतो, कुठेतरी रुग्णाला होतो, कुठेतरी त्या ठिकाणी सन्मान करणाऱ्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप त्या निमित्तानं मिळते. आणि म्हणून जोपर्यंत तरी हा काळ किती बदलला, शेवटी पृथ्वी गोल आहे. एक दिवस या सगळ्याचा जो काय न्याय आहे, नियतीचा न्याय हा शेवटी त्या ठिकाणी होणारच आहे. आणि म्हणून कोणी किती त्या ठिकाणी आपली भूमिका बदलली किंवा कोणी त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने व्यक्तिगत फायद्यासाठी तरी भूमिका घेतली तरी शेवटी जे सत्य आहे, जे सत्य आहे ते सत्य कधीच त्या ठिकाणी मानणार नाही. थोडा वेळ लागेल. सत्य हे म्हणजे काय म्हणतात, परेशान होता है लेकिन आखिर सत्य होता है, वो जीतता है. तसंच सत्य हे शेवटी जिंकणार. आणि म्हणून आपण या सगळ्याच्या माध्यमातून श्रीधर नाईकांची खऱ्या अर्थानं स्मृती जोपासण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खरं तर श्रीधर नाईकांच्या या सगळ्या बलिदानामुळे किंवा त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांचा फायदा त्या ठिकाणी झाला असेल. ज्यांचा झाला, काही लोक असतील, काही लोक आज नसतील, पण शेवटी श्रीधर नाईकांच्या विचाराचा वारसा हा समाजाला त्या ठिकाणी आदर्श देणारा, प्रेरणा देणारा आहे. आणि कार्यकर्त्याने त्यांच्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करावा. नक्कीच अनेक श्रीधर नाईक त्या ठिकाणी निर्माण होतील आणि कुठेतरी निष्ठा ही जी काय आहे किंवा जो त्याग आहे किंवा ते बलिदान आहे हे सुद्धा समाजामध्ये सुद्धा त्याचं तितकंच महत्व आहे. हे सुद्धा त्या निमित्तानं लोकांच्या लक्षात येईल. जास्त वेळ आपला घेत नाही. मनापासून पुन्हा एकदा श्रीधर नाईकांना त्यांच्या पवित्र आत्म्यास त्या ठिकाणी शीर्षाची लावतो, त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण श्रीधर नाईकांचं प्रेम जपण्याकरता, श्रीधर नाईकांवरचा त्याग असेल, निष्ठा असेल, बलिदान असेल, या सगळ्या कार्याचा गौरव करण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.